जय मल्हार, नमो आदेश. मी गायक आकाश शिंदे. लवकरच मी आकाश शिंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर माझे ब्लॉगिंग व्हिडिओ घेऊन येतोय. हा माझा पहिला ब्लॉग आहे. प्रयत्न करतोय आणि मल्हारपासून सुरुवात करतोय. नक्कीच आवडलं तर सांगा. आता आम्ही निघालो आहोत ऋषिकेश उपकरडे यांच्या लग्नाला नगरला. तर माझ्यासोबत आहेत प्रशांत, तसंच माग पिंटू, शुभम, स्वतः, सागर, आपले गजानन, जीटी स्टेटस. आम्ही सर्व चाललेलो आहोत. आता आम्ही नगरला जाणार आहोत. तिथं मुक्कामी राहू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद आहे 4 तारखेला आणि 5 तारखेला लग्न आहे. पुढचा आता शुभम तुम्हाला डिटेल देईलच. तर अशाच प्रकारे आकाश भाऊनी जे स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगिंग चॅनल, आणि मी पण त्यांच्या सांगते आहेच म्हणा. आणि सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला जेवढं होईल तेवढं ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न करू. आणि फर्स्ट टाईमच आकाश भाऊ ब्लॉग करत आहेत. आणि माझं पण एक होतं की बाबा त्यांनी पण चालू करावं म्हणून, आणि फायनली त्यांनी चालू केलेलं आहे. आणि बाकीचे अपडेट तुम्हाला जर पाहिजे नसेल तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही राहा. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला रस्त्यामध्ये सगळंच आम्ही देऊ. आहे ना आकाश भाऊ? नक्की. थँक्यू. चला. नाही कोणी शूज, मी तर शूज नाही घातले. बघा आता आम्ही आमची गाडी टँक फुल करतोय. नाथ बाबा आहेत. नाईट प्रवास करतोय. नाईट आउट फुल करा दादा. आलो. अरे बस आता 50 करतो. करा दादा. 14 हिला गाडी हिला रे. हिलाव. बस. बघा आता आपली गाडी फुल करायसाठी ना खूप काही गोष्टी चालल्यात. बघा एकदम फुल झाली आपली गाडी. ये हंस देखा हमारा गाड़ी फुल हो गया. इथून फुल झाली. देखो डीजल फुल. हाँ या कोई बात नाही. हे आमचा माझा मित्र वारला होता लय दिवसात ना. तुला काय बोलायचं का? तुला काय आता तुमच्या सोबत आहे. जोरात मी आता तुमच्या सोबत हमेशा राहणार आहे. अच्छा. तुम्ही जन्म घेतल्यामुळे तुमचा आशीर्वाद राहू द्या. बस बाकी काय. बस एवढंच ना? हा तुम्ही काय प्रशांत हा प्रशांत दादा काहीतरी बोलणार होते मग. तुमचा आता सध्या हे फोन नगरी आहे. भाऊ बोल ना भाऊ. बोल ना भाऊ. चालू आहे पण आवाज नाही. आवाज वाढू का? क्या बात आहे. इथं मस्त कोणता राग आहे? प्रशांत भाऊनी मस्त गाणं लावलंय. ते माझ्या आवडतीच आहे. खूप सुंदर गाणं. क्या बात आहे. क्या मजा आहे. सांग ना कसं करायचं. एक नंबर. सांग रे पिंटो. गाडी में पहला दिन है, सीखना पड़ेगा मेरे को. अरे काय एक डायलॉग मारतोय सारखा. पहिला दिन आहे उसका पहिला दिन. करा ना बंद राहा. तुला कळलं पाहिजे होतं फोटो घालायच्या आधी. अहो पण मी बघत होतो ना त्या आवाज येत नव्हता. पिंटू भाव हसत होता. भाई बाबा बघ आधी. मी असं धरून होतो. ते म्हणतो मला आता पडायचं. छान पोरगी सगळ्यांना छान दे. कांदे पोहे कुठे आहेत? जेव्हा पण चायचा वेळ होतो, मीच येतो रे. अरे पुण्याला पण कांदे पोहे कुठे आहेत? कांदे पोहे कुठे तिथे आहेत? सगळं बाबा बनवते. आता आमचा टी टाइम झालेला आहे आणि काही तासातच घाट पार करून येते. राहू दे बहुतेक तासभरात आलं. आरामशीर. तासभरात आलं. आतमध्ये हा आलो ना. हा ना? तर आम्ही तासभरात आलोय माळशेज घाटात. थोडस टी टाइम झालाय. ब्रेक. बकरीच्या दुधाचं चाय आहे का? आम्ही सगळे बसलो आहोत बकरीचं आहे बाबा. माळशेज घाटामध्ये.
चला चला. फायनली आम्ही नगरला पोहोचलेलो आहोत. आणि चांगलं झालं स्वतःच. हा तर सांगा आकाश भाऊ काय म्हणतो. फायनली आम्ही नगरमध्ये पोहोचलेलो आहोत. एवढं काही दमलेलं नाही आणि वाटत पण बस हसत खेळत सगळे आलो काय करा. लवकर आलो 3 तासात आम्ही आलो 3-3.5 तासात. बोलता बोलता भूताच्या गोष्टी करतात. हो तर आता आम्ही नगरमध्ये आलो आहोत. गडबड होती. आणि आता आम्ही प्रशांतच्या घरी मुक्कामी थांबणार आहोत. आणि सकाळी उठून नवरदेव मळी काढणार आहोत नवरदेवाची. दिलं तर भेटूया पुन्हा. शेवटी बाजूला तर आम्ही चाललेलो आहोत ऋषिकेश भाऊंच्या हळदीला. सकाळपासून आम्ही झोपलो होतो. उशिरा उठल्यामुळं काही जाग आली नाही, त्यामुळे आम्ही व्लॉग बनवू शकलो नाही, व्हिडिओ शूट करू शकलो नाही. पण आता आम्ही निघालो आहे हळदीला भिंगारमध्ये. तर आता बघू हळदीमध्ये काय काय धमाल होते. शर्ट देऊ नका, शर्ट तुमच्याकडून घेईल. एक फोटो देखा गया. मग तूच सांग देवा आमचं लगीन होईल कधी. 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 अशा प्रकारे ऋषिकेशची हळद संपन्न झाली. आणि तसंच उद्या बीडमध्ये गेवराई तालुका इथे त्याचं लग्न आहे. तर उद्या लग्नाला जायचंय. आता लवकर झोपायचंय आणि सकाळी लवकर उठून जायचं. आता खूप दमलोय नाचून एन्जॉय करून. चला आता आम्ही निघालेलो आहोत भाऊच्या लग्नाला. आता आम्ही कुठे बीडला ना गेवराई ते चाललो. भेटूया तिकडे लवकरच. शादी में मजा आएंगे. शिव शंभू राजा दरी दरी तुना. नमस्कार. हो का आम्ही लग्न होतं 12:30चं. आता वाजले 4:30. 4:30चं लग्न 4:30ला होतं. हे राणा गोंधळ चालू आहे. आणि तसे आमचे येरमाळ्याचे आकाश भाऊ आणि योगेश भाऊ बी आलेले आहेत. येडाईच्या कृपेने त्यांचा संसार पुढे चालू त्यांना आशीर्वाद. लग्नाचा राडा सध्या चालू आहे. भेटू परत. बघूया पुढे काय. कमी कर. तर माझ्या भावाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचा संसार शेवटाला जाऊ हीच धन्यवाद. काय 60. भूक लागली आता जेवायचं.
फोन करता दिसा बोलतो काय करतो. हो हंडी अशाच प्रकारे ऋषी भाऊचं लग्न पार पाडलेलं आहे. आम्ही सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या त्याला पुढच्या संसार लाईफ त्याची चांगली जाऊ यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि आता आम्हाला खूप भूक लागली, खूप थकलोय आणि आता आम्ही सर्व जेवणार आहोत K9 हॉटेलमध्ये. आमचे बंधू आहेत कानगुडे पाटील यांनी इथं फ्रँचायझी दिलेली आहे, त्यांच्या थ्रू हे हॉटेल आहे. तिथे आम्ही एक नंबर अशी चव आहे. व्हेजमध्ये रस्सा असा छान लागतो खूप, ते आम्ही आता टेस्ट करणार आहोत. तुम्ही नक्की व्हिजिट द्या. केडगावला आल्यावर अहमदनगर केडगाव बायपासला K9 हॉटेल आहे, तिथे नक्की आहे. थँक्यू. आणि मी आता जे काय आम्ही ऑर्डर केलेलं आहे K9 हॉटेलचं ते तुम्हाला सर्वांना रेसिपी दाखवतो. कशी वाटली ते सर्वांनी नक्की सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त सांगायचं आहे, टेस्ट घेण्यासाठी स्वतः या K9 हॉटेलला व्हिजिट करायचं आहे. थँक्यू. आणि हा याच्यासारखं येऊ नका चाललं. पनीर क्रिस्पी काहीतरी नाव आहे याचं. चिकन नाही आहे, चिकनसारखं दिसतं पण चिकन नाही आहे ना आकाश भाऊ. चिकन नाही आहे, स्पष्ट करा म्हणजे यांना. पनीर गोल्डन. हां सांगा आकाश भाऊ काय आहे तिकडे विचारता त्याचा काय आहे. काय म्हणतात कॉर्न रोस्ट. नक्की K9ला व्हिजिट करा. हां आता काय आहे. देखो ये नहीं कमी डालना और रसा ज्यादा डालना. मी पण खाईन तुमच्या रसा डाला, सिर्फ रसा डाला. हंडी काला मसाला, तो इसमें ऐसा नींबू पिघलने का मसाला भी होता है. इधर काला आदमी पनीर. इस पे ध्यान नहीं दो. नहीं पहला रुको, चमचे दो मेरे को. चमचा घ्या. और ये ना थोड़ा ऐसा लेके हाँ पिया दी. नहीं तुला मजा आए तो ना होगा. मेरे को बाउल में देना पीने के लिए. जय हो. कसं आहे काय आठवलं खरं सांग. काय आठवलं फक्त त्याच्या जागी प्रॉपर टेस्ट नाही द्या मामा. धन्यवाद सर्वांनी वेळात वेळ काढून आमचा ब्लॉग पहिलाच होता. कसा वाटला सर्वांनी नक्की कमेंटमध्ये सांगायचं. आणि अहमदनगरमध्ये आल्यावर K9 हॉटेलला नक्की व्हिजिट करायचं आहे. आणि खूप मजा आली, खूप आता थकलेलं आहे. तर नेक्स्ट कुठे ट्रिप असेल तर नक्की कळू. सध्या ह्या ब्लॉगला सगळ्यात जास्त शेअर करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि याला आमचे कॅमेरामॅन शुभम सावंत हे आहेत, हे जरी दिसले तर बॅक कॅमेराला आहेत. त्यांचाही चॅनल आहे शुभम लोक, यालाही जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.